नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे रत्ना गायब झालेली असते, म्हणून श्रीकला थोडी पॅनिक होते. मीनवाईल इकडे शकुंतला काकी आणि बाकी सगळे व्यंकू महाराजांमुळे थोडे डिस्टर्ब असतात. तेव्हा तिथे श्रीकला येणार आहे. ती तमाशा करण्याचा प्रयत्न करते, पण मोठ्या बाई, इंदू आणि बाकी सगळे तिच्यावरती डाव उलटवून तिची वाट लावतात. मीनवाईल आज व्यंकू महाराजांना विठुराया एक अजून रूपात म्हणजे एक आजीच्या रूपात मिळणार आहेत आणि त्यांना थोडीफार समज देणार आहेत. इकडे विंजय सरकार आणि मोठ्याबाईंचं डोकं खूप सरसडत चालत असतं. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे श्रीकला सगळीकडे शोधाशोध सुरू करते. तेव्हा ती म्हणते आता आपल्याला रत्नास मदत करू शकते. बाबा, रत्ना कुठे गेली? ती घरात दिसत का नाही आहे? आपल्याला येऊन खूप वेळ झाला, पण तरी सुद्धा रत्ना अजून मला दिसली नाही. तेव्हा ते म्हणतात, हे बघ, त्या रत्नाशी मी बोलणं सोडूनच दिलं आहे आणि तिचं मी थोबाड सुद्धा बघत नाही, मग तू माझ्यावरती तर येऊ नको. तेव्हा ती म्हणते, हे बघा, आता तरी माणसांची कदर करा. या सिच्युएशनला रत्नाच आपल्यासाठी सगळ्यात मौल्यवान आहे. तीच आपलं काहीतरी करू शकते. तुम्ही लवकरात लवकर रत्ना कुठे आहे ते शोधा. रत्ना रत्ना रत्ना. या रत्नाच्या बाबतीत काय झालं आहे आणि ती कुठे गेली आहे म्हणून श्रीकला थोडी पॅनिक झालेली असते. तर दुसरीकडे इकडे शकुंतला काकी, इंदू, अधोक्षज आणि मोठ्या बाईंना सांगतात की व्यंकू महाराज अनवाणी पायाने पंढरपूरला गेले आहेत. हे ऐकल्यानंतर इंदू म्हणायला लागते, काय झालं? या सगळ्याची काय गरज होती? व्यंकू महाराज काय वागतात ना, कोणाला काही आयडियाच लागत नाही आहे. त्यांचं वागणं खरंच खूप विचित्र झालं आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, त्यांना वाईट वाटत आहे की त्यांनी त्यांच्या शिष्यावरती अविश्वास दाखवला आणि त्या श्रीकलावरती विश्वास दाखवला, म्हणूनच त्यांची अवस्था थोडी खराब झाली आहे. इंदू, तू तरी त्यांना समजून घे ना. तेव्हा इंदू म्हणते, मी तर समजूनच घेत आहे. तेवढ्यात तिथे रागारागात श्रीकला येते आणि म्हणते, काय ग, तुला एवढा रस्त्यावरती आणलं, तुझी पुरी इज्जत काढली, तुझ्याजवळ काहीच राहिलं नाही, तरी अंगातली मस्ती काही जिरत नाही का तुझी? तेव्हा इंदू काही बोलतच नसते. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, हे बघ, काय तुझं उगाच आमच्या इथे येऊन किचकिच घालू नको. तेव्हा श्रीकला म्हणते, मी बोलते ते बरोबरच आहे. किती अंगामध्ये माज आला आहे का तुझ्या? तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात, हे बघ, मी तुला शांतपणे सांगते, आमच्या घरावरती काही बोलायचं नाही आणि इंद्रायणी माझी सून आहे. मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभीच राहणार आहे. मग तू आमच्या कोणालाही बोल, उत्तर मीच देणार आहे. बोल, काय बोलायचं आहे? तेव्हा श्रीकला म्हणते, हे बघ, माझ्या बरोबर डबल गेम खेळू नको. मला सांग, रत्ना कुठे गेली आहे? ती मला दिसत नाही. तुनेच तिचं काही केलं नाही ना. तेव्हा इंदू म्हणते, रत्ना काय खेळणं आहे का? आणि खेळणं असतं ते माझ्याजवळ कसं असतं? तुझ्याजवळ खेळणे असतील ना, कारण की तुला माणसांबरोबर खेळायची तर सवयच आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, तू जरा जास्त बोलते असं वाटत नाही का? तेव्हा इंदू म्हणते, मी जास्त बोलतच नाही, मी तर खरं आणि सत्य सांगते. माझा आणि रत्नाचा काही संबंध येत नाही, म्हणून तू माझ्यावरती रत्ना हरवल्याचे आरोप करू नको. मी तुझ्यासारखी नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघ, मी तुला अजून बर्बाद करेला, माझ्या वाकड्यात जाऊ नको. तेव्हा मोठे बाई म्हणतात, कर, किती बर्बाद करायचं आहे तेवढं कर, काही फरक पडत नाही, कारण की आम्हाला माहिती आहे ना, कोर्टाचा राग तू इथे काढायला आली आहे ना. तेव्हा इंदू म्हणायला लागते, आयु मायो, बरोबर मोठ्या बाई, मी तर विसरूनच गेली होती की कोर्टामध्ये जे काही घडलं आहे ना, त्याचाच हा परिणाम आहे. त्याच्यामुळे तर ही एवढी खवळली आहे, म्हणून तर ही इथं तिचा राग काढायला आली आहे. मोठ्या बाई, जाऊ दे ना, खरं म्हणजे राग काढायला दुसरं कोणी नसेल ना, त्याच्याचमुळे तू आली आहेस ना. काढ काढ, किती राग काढायचा आहे तेवढा काढ. तेव्हा श्रीकला म्हणते, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईन, तुम्ही जरा जास्तच माज करताय, तुम्हाला रस्त्यावरती आणेल. तेव्हा इंदू म्हणते, जे करायचे ते कर, आम्ही तुझ्या पोकळ धमक्यांना बिलकुल घाबरत नाही, वाटेल ते करू शकते. श्रीकला रागारागात तिथून निघून जाते. मोठ्या बाई आणि इंदूला फार आनंद झालेला असतो की फायनली हिच्या नांग्या आपण चांगल्याच ठेचल्या आहेत. तर दुसरीकडे व्यंकू महाराज आणि त्या आजी दोघी जण एका
आडोशाला येतात तेव्हा ते म्हणतात, अरे बाळा, माझे खूप पाय दुखत आहे, मला जरा बसू दे म्हणजे मला बरं वाटेल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हो हो, तुम्ही बसून घ्या ना, मीही थोडा वेळ आराम करतो. ते दोघं आराम करायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज विचारतात, काय हो, हे तुमचं पायाचं दुखणं आहे ते खूप वर्षापासून आहे का? याच्यावरती काही औषध किंवा काही तेल, काही बाम असं काही आहे का तुमच्याकडे? तेव्हा ते म्हणतात, बाळा, असं काही फारसं तर नाही आहे, पण दुखणं जे आहे ना ते साधं नाहीच आहे. खरं म्हटलं तर जिथे दुखतं ना हे आपल्याला भोगायला तर लागतंच. आणि एक काम कर, तुला जर एवढीच माझी काळजी असेल ना, ही ओव्याची पुडी आहे, ती जात्या गाड्यावरून ते गरम करून आण, म्हणजे जरा मी शेक घेईल. तेव्हा ते म्हणतात, हो ठीक आहे, काय हरकत नाही. व्यंकू महाराज लगेच त्यांच्या कामाला लागतात. तर दुसरीकडे इकडे विंजे सरकार म्हणत असतात, मला असं वाटते आपण जो प्लॅन केला आहे ना त्यामुळे ती रत्ना चांगलीच फसली गेली आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्या बाजूने गोष्टी घडल्या आहेत. तेव्हा इंदू म्हणते, पण ती रत्नाला शोधायला आपल्या इथे का आली होती? नेमकं ते काय घडलं आहे? तेव्हा मोठे भाई म्हणतात, अगं तिला राग काढायचा होता आणि रत्ना कुठे गेली असेल म्हणून तिला आपल्यावरती संशय आला असेल. तेव्हा विंजे सरकार म्हणतात, मला पूर्णपणे खात्री आहे रत्ना आपला काम व्यवस्थितच करणार आहे. रत्ना आपल्याबरोबर गद्दारी काही करणार नाही, कारण की तिला पैशाची गरज आहे. तुम्हाला सांगू का, खरं म्हटलं तर कारण काय आहे, त्या श्रीकला आणि पोपटरावावरती ती खूप चिडलेली आहे आणि त्याच्याचमुळे तिला पैशाची गरज आहे. इथेच आपलं काम अर्धे झालं आहे. तेव्हा मोठे बाई म्हणतात, पण तिच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवू शकत नाही, तुम्ही जरा सतर्कच राहा, कारण की हे जेवढं वाटते तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा विंजे सरकार म्हणतात, हो, पण यावेळेला आपला विजय खणखणीत होणारच आहे, कारण की आपली बाजू सुद्धा सत्याची आहे आणि विठुराया आपल्या पाठीशी आहेच ना. ते तिघही खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे इकडे व्यंकू महाराज ती ओव्याची पोटे घेऊन येतात आणि म्हणायला लागतात, घ्या आता तुम्ही जरा शेकून घ्या. तेव्हा त्या आजी डोक्याला शेकवायला लागतात. ते बघता व्यंकू महाराज म्हणायला लागतात, काय हो आजी, तुमचे पाय दुखतात ना, मग पायाला शेकवा ना, डोक्याला का शेकवता? तेव्हा त्या म्हणायला लागतात, हे बघ, मला डोक्याला शेकवायचं आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ते म्हणतात, जिथे दुखतंय तिथे शेकवा ना. तेव्हा आजी म्हणायला लागतात, मग मी सुद्धा तेच सांगतोय ना, जिथे दुखतंय त्याच्यावरती इलाज कर, उगाच स्वतःला अनवाणी पायाने चालून कोणत्याच प्रकारचा प्रायश्चित तुला मिळणार नाही. तेव्हा ते म्हणतात, पण मी चूक केली आहे, प्रायश्चित तर मला भेटायलाच पाहिजे ना. तेव्हा आजी म्हणायला लागतात, अरे पण मला एक सांग, डोक्याला मी शेकून माझे पायांना बरं वाटेल का? आणि तुझ्या बाबतीत जे घडलं आहे, तू ज्यांच्यावरती अविश्वास दाखवला आहे त्याचं उत्तर तुला विश्वासाने द्यायला लागेल. तिथे तर तू सोडून चालला आहेस, सगळ्या गोष्टी लांब करतोय, हे वागणं तुझं कितपत योग्य आहे तूच मला सांग ना. तेव्हा ते म्हणतात, आजी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती हो? मी तर तुम्हाला काही सांगितलंच नव्हतं. तेव्हा आजी म्हणतात, तू पंढरपूरला चालला आहेस हे मला कळून चुकलं आहे, सांग की आता मी जे बोलते ते योग्य आहे की अयोग्य? तेव्हा व्यंकू महाराज विचारतात, पण मी तुम्हाला पंढरपूरचंही काही सांगितलं नाही, आजी तुम्ही कोण आहात? तेव्हा ते म्हणतात, मी कोण आहे याच्यावरती लक्ष न देता तू काय करतोयस याच्याकडे जरा जास्त लक्ष दे. तेवढ्यात तिथे गाडीचा हॉर्न ऐकायला येतो. व्यंकू महाराज त्या गाडीकडे बघायला लागतात. तेवढ्यात त्या आजी आणि सगळ्या गोष्टी तिथून गायब झालेल्या असतात. व्यंकू महाराजांना समजतं की हे सगळं विठुरायाने केलं आहे आणि ते अक्षरशः भावुक झालेले असतात. तर दुसरीकडे विंजे सरकार इकडे पैसे मोजत असतात. तेव्हा ते म्हणतात, एवढा वेळ झाला पण अजून सुद्धा या रत्नाताई काही येत नाही, यांनी आपल्याबरोबर डबल गेम तर खेळला नसेल ना, काहीतरी नक्कीच गडबड आहे. ते लगेच घराच्या बाहेर सुद्धा येतात आणि इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतात, पण फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. तेवढ्यात ते मोठ्या बाईंना कॉल करतात आणि म्हणतात, मोठ्या बाई काय हो, काही समजतच नाही आहे, ही रत्ना इथे आलीच नाही, काय करायचं? तेव्हा ते म्हणतात, तुम्ही इकडे या. इकडे मोठ्या बाई म्हणत असतात, रत्ना तिथे आली का नाही, नेमकं घडलं काय आहे, काहीतरी तर समजायला पाहिजे ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हे
इकडे विंजे सरकार म्हणत असतात, पण मला गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड वाटत आहात. आपल्याला तिने धोका बिका तर दिला नसेल ना? तेव्हा इंदू म्हणते ती ऑलरेडी श्रीकलाच्या टीम मधली आहे, श्रीकलाने आपल्याबरोबर डबल गेम तर खेळला नसेल ना? तेव्हा मोठे भाई म्हणतात मला तरी असं वाटत नाही, पण काही होऊ शकतं हा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मला असं वाटते म्हणून तर तिने ते खोटं खोटं नाटक तर केलं नसेल ना? आपल्या घरून यायचं आणि तमाशा करायचा, या श्रीकलावरती आपण जास्त विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा विंजे सरकार म्हणतात मला तर या गोष्टीचा टेन्शन आलं आहे की आपण तिला जी पूजा करायला सांगत आहोत ती आपल्या विरोधात तर पूजा करत नसेल ना? म्हणजे आपला नायनाट व्हावा अशासाठी तर. तेव्हा इंदू म्हणायला लागते मला नाही वाटत असं काही असेल, तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आपल्या पाठीशी विठुराया आहे, मग आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. बरं झालं आपण तिला भेटलो नाही आहोत, नाहीतर अजून गोष्टी खराब झाल्या असता. तेव्हा मोठ्या बाई सुद्धा म्हणतात बरोबरच आहे, आता आपल्याला अजून सावध राहायला लागेल आणि थोडं वेगळं प्लॅन करायला लागेल. ते सगळे पुन्हा प्लॅनिंग सुरू करतात. तर दुसरीकडे शकुंतला काकी थोड्या उदास दिसत असतात. ते बघता नारायणीताई त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात काय झालं काकी, तू एवढ्या काळजीमध्ये का आहे? तू थोडं खाऊन घे ना, तू सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाही. तेव्हा ते म्हणतात अगं मला खरंच काही कळत नाही यांचं काय चाललं आहे, हे फोन उचलत नाही आहे, यांची काय अवस्था असेल, काय सुरू असेल. मला सगळ्या गोष्टींचा मनाला घोर लागला आहे आणि माझा फोन का उचलत नाही मला हेच कळत नाही आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात काकू तू एवढं टेन्शन घेऊ नको, काका सुखरूपच असेल आणि तसंही त्याला प्रायश्चित करायचं आहे म्हणून तो पंढरपूरला निघाला आहे ना. आणि विठुराया ज्याच्या पाठीमागे असतो ना त्याला कसलं टेन्शन घ्यायची गरज नाही. तेव्हा शकुंतला की म्हणतात तुझं बरोबरच आहे, पण तरी सुद्धा मला यांचं टेन्शन येत आहे ग. हे आता काय हे सगळं पश्चाताप आणि हे सगळं करतात ना मला तेच कळत नाही. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात. व्यंकू महाराजांना बघता शकुंतला की म्हणतात तुम्ही परत आले? तेव्हा ते म्हणतात हो मी परत आलो आहे आणि आता मला अविश्वासाचा बदला विश्वासाने द्यायचा आहे आणि तेच मी आता चांगल्या प्रकारे करणार आहे. तेव्हा ते विचारतात अचानक कशी काय तुम्ही आले, नेमकं घडलं तरी काय आहे? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मला रस्त्यामध्ये एक आजी मिळाल्या होत्या, त्यांनीच मला समजावून सांगितलं की आपल्याला विश्वास आणि अविश्वासामध्ये आता विश्वासाला निवडायचं आहे आणि हे अजून काही नाही तर आपल्या विठुरायाचीच कृपा होती. विठुरायाने दरवेळेला मला संकेत दिले आहेत आणि यावेळेला मी ते संकेत घ्यायला चुकत होतो, म्हणून विठुरायाने प्रत्यक्ष रूप येऊन मला या गोष्टी समजून सांगितल्या आहेत. आता मला कळलं आहे की मला काय करायचं आहे. मला इंदूवरती अविश्वास दाखवण्याची शिक्षा मिळाली आहे ना, मग आता मी तिच्यावरती एवढा विश्वास दाखवेल ना की कधीच तिला कसली कमी लागणार नाही. तेव्हा शकुंतला की म्हणतात विठुराया खरंच पाठीराखा आहे, तो सतत तुमच्या मदतीला येतो ना. तेव्हा ते म्हणतात त्यांनी दाखवलंच आहे की त्याचा माझ्यावरती किती जीव आहे आणि आता ते मला सिद्ध सुद्धा करून दाखवायचं आहे. ते तिघही खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे विंजे सरकार इकडे विचार करतात या रत्ना मॅडमनी आपल्याबरोबर डबल गेम तर केला नाही ना, आपल्याला काहीतरी तर करायला पाहिजे, नाही तर ही रत्ना आपल्या हातून निसटून जाईल. तेवढ्यात रत्नाचा कॉल येतो. ते बघता विंजे सरकार विचारतात काय हो रत्नाताई, मी कधीपासून तुमची वाट बघतोय, तुमचा फोन नाही काय नाही, कसा आयडिया काय लावायचे, तुम्ही आम्हाला तर थप्पा तर दिला नाही ना. तेव्हा ती म्हणते म्हणून तर फोन केला आहे, मी थोड्या कामामध्ये अडकली होती त्याच्याचमुळे तुमच्याशी बोलता आलं नाही. तेव्हा तो म्हणतो अच्छा असं आहे का, मग मला कळवायचं तरी. आता काय आहे तुम्ही कुठे आहे, तुम्ही आमच्यासाठी पूजा तर करणार आहेत ना. तेव्हा ते म्हणते हो मी पूजा तर करणार आहे, पण आता मी तुमच्या त्याच घराजवळ आले आहेत. तेव्हा विंजे सरकार म्हणतात तुम्ही तिथे येऊ नका, मी तिथे नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही शेळकेवाडीचं गणपती मंदिर आहे ना तिथे अजून एक म्हणजे तिथे एक शेत आहे, तुम्ही तिथे या, ते आपल्यासाठी जास्त सेफ असेल. तेव्हा ते म्हणते तिकडे काय यायचं आहे, ते तर खूप विचित्र जागा आहे ना. तेव्हा विंजे सरकार म्हणतात कसं आहे, तुम्हाला आणि आम्हाला जर एकत्र कोणी बघितलं आणि ते जाऊन मोठ्या बाईंना सांगितलं ना, तर मोठ्या बाई तर तुम्हाला माहिती आहेत ना कशा आहेत, त्या उगाच आमच्या अंगावरती धावतील, म्हणून
म्हणून त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिकडेच भेटायला या. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, पण तुम्ही माझे पैसे तर आणले आहेत ना. तेव्हा विंजे सरकार सांगतात हो, पैसे तर मी जमा केले आहेत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, पैसे तर पुरते आहेत आणि तुम्ही जसं सांगितलं ना तसे 50,000 मी गोळा केले आहेत. तेव्हा रत्ना म्हणते ठीक आहे, मग तुम्ही सुद्धा तिथे पोचा, मी सुद्धा पोचते. हे ऐकल्यानंतर विंजे सरकार खूप खुश होतात आणि लगेच मोठ्या बाईंना कॉल करून सांगतात, मोठ्या बाई आणि पाठराखीन बाई, तुम्ही आमच्या बरोबर आहात ना, चला लवकर आपल्या कामाला लागू. लगेच त्या जागेवरती पोचण्यासाठी ते धावपळ सुरू करतात. इकडे रत्ना ही त्याच जागेवरती आलेली असते. इकडे विंजे सरकार फेऱ्या मारत असतात. तेवढ्यात तिथे रत्ना येते. ते बघता विंजे सरकार म्हणतात, मला वाटलं तुम्ही आम्हाला थप्पा देशाल का, की काहीतरी खोटं करणार. तेव्हा ती म्हणते, जिथे मला पैसे मिळणार असतील ना तिथे मी खोटेपणा बिलकुल करत नाही. तेव्हा ते म्हणतो, हो मग पैसे तर आहेत ना, बघा तुम्ही जसे सांगितले ना तसेच मी पैसे गोळा केले आहेत. ते तिच्यासमोर पैसे मोजण्याचं नाटक सुरू करतात आणि रत्ना त्या पैशांना बघून तिच्या चेहऱ्यावरती पूर्ण चमक आलेली असते. इकडे विंजे सरकार म्हणतात, हे बघा तुम्ही जसं सांगितलं ना तसे मी 50,000 तुमच्या समोर केले आहेत. आता तुम्ही आमच्यासाठी पूजा करा, म्हणजे कशी आमची भरभराट होईल. तेव्हा ती म्हणते, हो नक्कीच मी तुमच्यासाठी पूजा करेल आणि पैशाच्या बाबतीत तर मी कधीच कोणती चूक करत नाही. आता हे पैसे माझे आहेत आणि आत्ता जाऊन तर मी एकदम चांगली पूजा करेल. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे इंदू श्रीकलाच्या दारावरती जाते आणि तिला सांगायला लागते, आज एकादशीचं कीर्तन आहे आणि गावातली सगळी लोक ती कीर्तनाला येणार आहेत. तर माझी आणि घरच्यांची अशी इच्छा आहे, तू आणि पोपटरावांनी सुद्धा त्या कीर्तनाला यावं. तेवढ्यात पोपटराव आतून बोलायला लागतात, ए तुझ्या इच्छेशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे, तुझी इच्छा चुलीत घाल, आम्ही अशा कोणत्या गोष्टीला येणार नाही. इंदू काहीच न बोलता तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर श्रीकला तिच्या माणसांना सांगायला लागते, आज गावामध्ये खूप मोठं एकादशीचं कीर्तन आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे. ते दिग्रजकरांचं मंदिर आहे ना त्याला पूर्णपणे पेटवून आग लावून टाकायची आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता श्रीकला पुन्हा तिच्या कटकारस्थानवरती आली आहे. खरंच इंदू हिचं कटकारस्थान बंद करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.